हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे। हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो। चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो। या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि वसंत ऋतूचे स्वागत केले जाते। गुढीपाडवा हा सण विशेषतः महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात। गुढी म्हणजे बांबूच्या काठीवर रेशमी कापड, कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी, साखरेची माळ आणि तांब्या किंवा चांदीचा कलश लावून तयार केलेली पताका असते। ही गुढी विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते। गुढीपाडव्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला। त्या आनंदात लोकांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली। काही लोकांच्या मते या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली, त्यामुळे हा दिवस नव्या सुरुवातीचा मानला जातो। या दिवशी घरांची स्वच्छता करून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात। लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात। घराघरात पुरणपोळी, श्रीखंड आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवले जातात। कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन सणाचा आनंद घेतात। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ यांचे मिश्रण खाण्याची प्रथा आहे। याचा अर्थ जीवनात गोड आणि कडू अनुभव येतात, परंतु त्यांना धैर्याने स्वीकारले पाहिजे। हा संदेश जीवनातील सकारात्मकतेची जाणीव करून देतो। गुढीपाडवा हा सण आपल्याला नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो। या दिवशी अनेक लोक नवीन कामे सुरू करतात, व्यवसायाची सुरुवात करतात किंवा नवीन संकल्प करतात। त्यामुळे हा दिवस शुभ आणि मंगल मानला जातो। आजच्या आधुनिक काळातही गुढीपाडव्याचे महत्त्व कमी झालेले नाही। उलट हा सण आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो आणि आपल्याला आपल्या परंपरांशी जोडून ठेवतो। गुढीपाडवा आपल्याला आनंद, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देतो। शेवटी असे म्हणता येईल की गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे। आपण सर्वांनी हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।